शिळ्या चपातीचा असा एक उपाय केल्याने तुम्ही बनाल करोडपती. शिळ्या चपातीचा असा एक उपाय केल्याने तुम्ही बनाल करोडपती. घरातील शिळ्या चपातीने संपतील तुमचे दुःख, दारिद्र्य आणि संकटे. जेव्हा पैसे येण्याचे सर्व मार्ग बंद असतील, जीवनात सर्व बाजूंनी फक्त आणि फक्त अडचणीच आल्या असतील, त्यातून बाहेर पडायचा कोणताही मार्ग तुम्हाला दिसत नसेल, व्यापार, उद्योगधंदा, फॅक्टरी, दुकान, नोकरी किंवा काहीही तुमचे चालत नसेल, सर्वत्र फक्त नुकसानच नुकसान होत असेल, तर तुम्हाला हा फक्त शिळ्या चपातीचा एक उपाय करायचा आहे. आणि एक दिवशी हा उपाय केल्यानंतर तुम्ही काहीच दिवसात बघाल की तुमच्या जीवनात किती मोठा चमत्कार घडला आहे. धनप्राप्तीचे नवीन नवीन मार्ग सापडू लागतील. जीवनातील सर्व अडचणी, संकटे संपुष्टात येतील आणि तुम्हाला सुख समृद्धी प्राप्त होईल. तर चला तर मग या माहितीपूर्वक व्हिडिओला सुरुवात करूया. आपण दररोज नेहमीच जेवण थोडं जास्त बनवतो आणि मग काही जेवण नेहमीच शिल्लक राहत असतं. त्यामधील भाजी राहती किंवा चपाती नेहमी शिल्लक राहिलेली असते. दुसऱ्या दिवशी घरातील सदस्य किंवा मुले खायला टाळाटाळ करतात. जर तुमच्या घरातही हे असं घडत असेल तर ही माहिती तुम्हाला आश्चर्यचकित धक्का देऊन जाणारी आहे. तुम्ही अशी ही शिळी चपाती खात असाल तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून म्हणजेच करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आपण अशा काही चुका पाहणार आहोत ज्या तुमच्या घरातील स्त्रिया करत असतील तर त्या आजच बंद कराव्यात, अन्यथा संपूर्ण घर उद्ध्वस्त होऊ शकते. तर संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही स्वयंपाकघरात ही चूक कधीही करू नका. विश्वास ठेवा, शास्त्रानुसार स्वयंपाकघरात या चुका करणारा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत गरिबांचे जीवन जगतो. त्याला दारिद्र्याचा सामना करावा लागतो आणि संपूर्ण कुटुंबाला त्याची किंमत मोजावी लागते. शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या घरात माता अन्नपूर्णा यांचा वास असतो, त्या घरात माता अन्नपूर्णासहित सर्व देवी देवता निवास करतात. असं करणाऱ्यांच्या घरात अन्नधान्याची आणि धनदौलतीची भरभराट होते. ज्या व्यक्तीच्या स्वयंपाकघरात या चुका होतात त्यांना क्षुल्लक समजून दुर्लक्ष करू नका, अन्यथा तुमच्या घरावर आर्थिक संकटे येतील. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात यश मिळवायचं असेल तर त्याचा आरोग्य उत्तम असणं खूप महत्त्वाचं आहे. जर शरीर स्वस्थ असेल तर व्यक्ती नेहमीच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. अशा परिस्थितीत शास्त्रानुसार जर तुमचं स्वयंपाकघर चांगलं असेल आणि त्यामध्ये काय चुका नसतील होत तर माता अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमची कायम भरभराट करता येईल. चला तर मग कोणत्या चुका आहेत हे आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. 1. काही स्त्रिया अशा असतात की त्या स्वयंपाक बनवण्याआधी स्नान करत नाहीत, हातपाय तोंड धुवत नाहीत. अशा वेळी अन्न दूषित होत असतं. असे अन्न खाल्ल्यामुळे घरात आजार येतात. माता अन्नपूर्णा नाराज होते आणि अशा घरात दारिद्र्याचा वास असतो. अशा घरात राहणाऱ्या व्यक्तीला यश मिळत नाही आणि राहू केतूचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे अशी चूक कधीही करू नका. नेहमी स्वच्छ हाताने स्वयंपाक करावा. असे केल्याने माता अन्नपूर्णा अत्यंत प्रसन्न होते. 2. शास्त्रात सांगितले आहे की ज्या ठिकाणी स्त्रिया स्वयंपाक करतात ते ठिकाण स्वच्छ नसेल तर राहू केतूचा वाईट परिणाम होतोच, पण शनिदेव सुद्धा रुष्ट होतात. अशा घरातील कमावत्या व्यक्तीवर वाईट परिणाम होतो आणि संपूर्ण घर हळूहळू दारिद्र्यात लोटलं जातं. त्यामुळे स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवावे आणि गंगाजल शिंपडावे. असे केल्याने माता अन्नपूर्णा आकर्षित होते आणि तुमच्या प्रत्येक कामात यश मिळवते.
तसेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्याच्या कामात यश मिळत राहतं. 3. आपल्या कुटुंबात धारदार वस्तू ठेवू नयेत. यामुळे कुटुंबात तणाव वाढतो आणि भांडणे वगैरे सुरू होतात. अशा परिस्थितीत स्वयंपाकघरात 1 किंवा 2 पेक्षा जास्त सुरी, चाकू ठेवू नये. असे चाकू ज्यांच्या घरात तुम्ही घरात मध्ये वापर करत नाही पण ते अजूनही स्वयंपाकघरात ठेवले आहेत, तर अशा निरुपयोगी वस्तू घरात ठेवल्याने घरामध्ये नकारात्मकता आकर्षित होते, ज्याचा आपल्या जीवनावर वाईट परिणाम होतो. 4. स्वयंपाकघरासमोर चपला, बूट, झाडू किंवा पोछा कधीही ठेवू नये. यामुळे माता अन्नपूर्णा रागवतात आणि संपूर्ण घराला गरिबीचा सामना करावा लागतो. याला पाप देखील मानले जाते. त्यामुळे कधीही चप्पल, बूट किंवा झाडू, पोछा स्वयंपाकघरात राहणार नाही. याची काळजी घ्या, कारण यामुळे गंभीर अनर्थ होऊ शकतात आणि रुष्ट होऊ शकते. 5. स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना स्त्रियांनी अन्न अपवित्र करणे टाळावे. असे केल्याने माता अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो. यामुळे घरात दारिद्र्य येते आणि माता लक्ष्मी देखील घर सोडून निघून जाते. बऱ्याच स्त्रिया स्वयंपाक करताना चव पाहण्यासाठी मिठाचे किंवा मसाल्याची टेस्ट करतात. हे करणे योग्य नाही. शुभतेचा विचार करा आणि स्वयंपाक करताना संपूर्ण अन्न कधीही अपवित्र करू नका, कारण यामुळे मातेचा अपमान होतो आणि घरातील सुखशांती बिघडते. म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वयंपाक करता तेव्हा प्रथम अन्न थोडेसे देवाला अर्पण करा किंवा एखाद्या कन्येला खाऊ घाला. नंतर तुम्ही ते जेवण चाखू शकता. 6. जर वारंवार तुमच्या अन्नात केस येत असतील तर त्याला क्षुल्लक समजू नका. असे मानले जाते की अन्नात वारंवार केस येणे हे राहू केतूचे वाईट परिणाम आहेत. असे घर नेहमीच दारिद्र्याचे शिकार असते. अन्नात कधीही केस येऊ देऊ नयेत, कारण हा माता अन्नपूर्णतेचा अपमान मानला जातो. हा घोर अनर्थ समजला जातो. अशा परिस्थितीत अन्नाची शुद्धता भंग होते आणि कुटुंबाला भयंकर आजारांना सामोरे जाऊ लागू शकते. म्हणूनच स्वयंपाक करताना स्त्रियांनी नेहमी आपले केस बांधूनच स्वयंपाक करावा. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत ज्या स्वयंपाकघरात अजिबात ठेवू नयेत. त्यांना ठेवल्यामुळे समस्यांमध्ये वाढ होते. 1. घर सुंदर आणि सुशोभित ठेवण्यासाठी काही लोक किचनमध्ये आरसा लावतात, परंतु वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात आरशाचा वापर करू नये, कारण स्वयंपाकघरात चूल, गॅस, शेगडी, स्टोव्ह हे अग्निदेवाचे प्रतीक मानले जाते. जर अशा आरशात अग्नीचे प्रतिबिंब दिसले तर ते घरात अशुभ मानले जाते. त्यामुळे घरात वादविवाद वाढतात आणि घराची आर्थिक परिस्थिती डगमगते. म्हणूनच ही चूक कोणीही करू नका. 2. चपातीची कणिक. कधीकधी स्त्रिया चपाती बनवण्यासाठी किचनमध्ये चपातीसाठी बनवलेली कणिक किंवा उरलेली कणिक पीठ फ्रीजमध्ये ठेवतात आणि सकाळी पुन्हा त्याच पिठाच्या चपात्या बनवतात. वास्तुशास्त्रानुसार हे योग्य नाही. स्वयंपाकघरात चपातीसाठी बनवलेले पीठ ठेवल्यामुळे शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव पडतो. याच कारणामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होतात. 3. तुटलेली चिरलेली भांडी. स्वयंपाकघरात अनेक प्रकारची भांडी वापरली जातात, परंतु स्वयंपाकघरात तुटलेली चिरलेली भांडी ठेवू नयेत. जसे की चिरलेला डबा असलेले, छिद्र पडलेली वाटी, ग्लास असेल, चहाच्या कपाचा दांडा तुटलेला असेल, चहाची बशी भेगा पडलेली असेल किंवा खराब भांडी स्वयंपाकघरात ठेवू नयेत. काही भांडी जास्त वापरामुळे तुटतात, परंतु बऱ्याच वेळा आपण तुटलेली भांडी वापरतच राहतो. वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानले जात नाही. स्वयंपाकघरात कधीही तुटलेल्या भांड्यांचा वापर करू नये, कारण यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद वाढतात. चला आता जाणून घेऊया की शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी योग्य आहे का?
जेव्हा जेवण शिळे होते तेव्हा आपण ते टाकून देतो. कदाचित तुम्हीही कधीही असा विचार केला नसेल की शिळे जेवणही तुमच्यासाठी चांगले असू शकते. अशा परिस्थितीत शिळी चपाती तुमच्या आरोग्यावर आणि नशिबावर काय परिणाम करते हे जाणून घ्या की जे ऐकून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. शिळी चपाती तुमच्यासाठी पचनतंत्रासाठी चमत्कारापेक्षा कमी नाही. शिळी चपाती शरीराला दुरुस्त ठेवतेच. शिळ्या चपातीत भरपूर प्रमाणात फायबर असते आणि आहारातही फायबरचे प्रमाण जास्त असणे पचनास मदत करते. शिळ्या चपातीमुळे पोट फुगणे, गॅसची समस्या आणि कब्ज या समस्यापासून आराम मिळू शकतो. म्हणून शिळी चपाती तुमच्यासाठी वरदान आहे. याचा उपयोग नक्की करा. शास्त्रानुसार जेवण नेहमी ताजे खावे, पण जोपर्यंत अन्न खाणे योग्य आहे आणि खराब झालेले नाही तोपर्यंत ते फेकू देऊ नये, कारण हा अन्नाचा अपमान आहे. अशा परिस्थितीत जी व्यक्ती शिळे अन्न फेकत नाही आणि त्याला ग्रहण करून सन्मान देतो त्यावर माता अन्नपूर्णा सदैव प्रसन्न राहते. परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवणे फारच आवश्यक आहे. शिळी चपाती कधीही खाण्याआधी किंवा लहान मुलांना देण्याआधी नीट तपासून पहा. जर शिळ्या चपातीतून रेषे येत असतील तर तुमच्या मुलांचे प्राण देखील जाऊ शकतात किंवा तुम्ही आजारी देखील पडू शकता. शिळी चपाती जर चमत्कारी असली तरी शिळी चपाती घरात दीर्घकाळ ठेवणे विषासमान मानले जाते. त्यामुळे रेषे असलेली चपाती कधीही मुलांना देऊ नये किंवा तुम्ही सुद्धा खाऊ नये. आता आपण एक चमत्कारिक आणि एक प्रभावशाली उपाय पाहणार आहोत जे तुमचे नशीब बदलून तुम्हाला लाभ देतील. सनातन धर्मात गाय, गंगा आणि गायत्री यांना फार मोठे महत्त्व आहे. मान्यतेनुसार गोमातेच्या शरीरात 33 कोटी देवी देवता वास करतात. गोमातेची पूजा करणाऱ्या व्यक्तीवर या सर्व देवी देवतांची कृपा होते. गायीची सेवा केल्याने केवळ या जन्माचेच नाही तर पूर्वजन्माचेही पापे दूर होतात. दररोज सकाळी जेव्हा तुमच्या घरी जेवण बनवणे सुरू होते तेव्हा पहिली चपाती गोमातेसाठी काढावी आणि जेवण करण्यापूर्वी गोमातेला ती चपाती खाऊ घालावी. जर शक्य असेल तर काळ्या गाईला खाऊ घाला आणि जर काळी गाय उपलब्ध नसेल तर पांढऱ्या गाईला खाऊ घालू शकता. गाईला देण्याची चपाती ही ताजीच असावी आणि ती चपाती तुम्ही त्वरित गाईला द्यावी. जर ती चपाती ठेवली आणि दुसऱ्या दिवशी दिली तर ती चपाती शिळी मानली जाते. गाईला कधीही शिळी चपाती देऊ नका, कारण त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वास करते आणि तुमचे होणारे काम देखील होत नाहीत. त्यामुळे तुमच्या घरात दारिद्र्याचा वास राहतो आणि तुमचे होणारे काम देखील होणार नाहीत. त्यामुळे तुमच्या कोणत्याही कामात यश मिळणार नाही. म्हणून रोजचा ताजी चपाती बनवून गाईला खाऊ घाला आणि कधीही शिळी चपाती गाईला देऊ नका. तसेच सडलेली किंवा खराब झालेली वस्तू देखील गाईला खाऊ घालू नये. जर घरात एखादी फळ किंवा भाजी खराब झाली असेल तर लोक सहसा गाईला देतात, परंतु असे केल्याने तुम्ही पापाचे भागीदार बनता. पिठाच्या 11 गोळ्या बनवा आणि त्यावर हळद लावा आणि गोमातेला खाऊ घाला. प्रत्येक गोळा खाऊ घालताना गायीचे शिंग पाठीवर आणि कपाळावर हात फिरवा. नंतर गोमातेचे चरण स्पर्श करा, पण चरण स्पर्श करतेवेळी ती अगदीच काळजीपूर्वक करावी, कारण कदाचित एखादी गाय पाय उचलू शकते आणि तुम्हाला त्याची इजा होऊ शकते. गायीचे असे सेवा केल्याने तुमची सर्व कामे मार्गी लागतील आणि जो दुःखाचा काळ चालू आहे तो देखील संपेल. तुमच्या जीवनात आनंद येईल. एकदा तुम्ही 7 वेळा गायीची परिक्रमा देखील करा, तेव्हा तुमची सर्व कामे होतील. तसेच जेव्हा तुम्ही गायीला चपाती देता तेव्हा त्या चपातीवर थोडी हळद लावा किंवा गुळाचा खडा ठेवा आणि जर गूळ नसेल तर तुम्ही चपातीवर तूप देखील ठेवू शकता. गायीला कधीही कोरडी चपाती खाऊ घालू नका. कोरडी म्हणजे चपातीवर काहीतरी
ठेवूनच खाऊ घालावे. हळद, गूळ, खडीसाखर किंवा तूप यापैकी कोणतीही वस्तू चपातीवर ठेवूनच गाईला तुम्ही चपाती खाऊ घालू शकता. हे सगळे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे संपतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.